इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। कांजूरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना रणसंग्राम, अनुभवी सुवर्णा करंजे की तरुण चेहरा श्वेता पावसकर। वॉर्ड नंबर 117 मध्ये कांटे की टक्कर। बातमी येत आहे मुंबईतील कांजूर मार्ग पूर्वची आमचे विशेष प्रतिनिधी श्री अशोक निकाळजे यांच्याकडून। मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 चा बिगुल वाजला असून आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईत सर्वत्र उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। मात्र संपूर्ण मुंबईतील काही प्रतिष्ठित वॉर्ड पैकी लक्ष लागून राहिले होते ते कांजूर मार्ग पूर्व येथील वॉर्ड क्रमांक 117 कडे। या वॉर्ड मध्ये आज शक्ती प्रदर्शनाचे अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले। रॅलीत दिसली ठाकरे राज युतीची ताकद। आज श्वेता पावसकर यांनी काढलेल्या भव्य रॅलीत केवळ शिवसैनिकच नव्हे तर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे मनसेचे राज्य उपाध्यक्ष श्री विनोद शिंदे यांची उपस्थिती। त्यांच्या सोबत मनसेचे स्थानिक शाखाध्यक्ष श्री प्रथमेश धुरी आणि हरीश तेंडुलकर यांनीही शक्ती प्रदर्शन केले। दुसरीकडे शिवसेना उबाठाकडून शाखा प्रमुख श्री महाडिक आणि महिला शाखा प्रमुख आणि पदाधिकारी यांनीही पूर्ण ताकदीनिशी हजेरी लावली। निष्ठा विरुद्ध अनुभव। विशेष म्हणजे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर श्वेता पावसकर या उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्या, तर अनुभवी सुवर्णा करंजे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला। पावसकर या सक्रिय पदाधिकारी असून तरुण मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत, तर करंजे यांच्याकडे 3 टर्म नगरसेवक पदाचा दांडगा अनुभव आहे। पाहूया काय आहे वॉर्डचे समीकरण। वॉर्ड क्रमांक 117 मध्ये कोकणस्थ मराठी, ख्रिश्चन आणि आंबेडकरी मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे। स्थानिक जनतेच्या मते जरी मराठी मतांचे विभाजन झाले तरी ख्रिस्ती बांधव आणि या भागातील तरुण मतदार हा निर्णायक ठरणार आहे। या परिसरात उद्धव ठाकरे गटाचे आमदार असल्याने ही लढत अधिक रंगतदार आणि प्रतिष्ठेची झाली आहे। आज दोनही उमेदवारांनी आपल्या असंख्य समर्थकांसह रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केली। आता कांजूरची जनता अनुभवाला साथ देते की तरुण नेतृत्वाला हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। आपण पाहत रहा इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी।